When we are looking भारताच्या निवडणुकांमध्ये सर्वात मूलभूत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक व्यक्ती एक मत हे तत्व आज किती सुरक्षित आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच पाहायला मिळालं की काहीतरी चुकतंय. मग आम्ही म्हणलो ठीक आहे, आपण पुरावे शोधून काढू आणि सादर करू. या सर्व लोकांनी कर्नाटकात अनेक वेळा मतदान केलंय. कुठलाच पत्ता नाही, घर क्रमांक 0, वडिलांचं नाव ILSDFHUG. अहो तुम्ही हसताय, सगळी सिस्टमच बिघडवली आहे, चोरी होतीये. 2019 पासूनच इलेक्शनमध्ये गोष्टी चुकीच्या होऊ लागल्या. पण दुर्दैवाने मीडिया, अगदी इंडिपेंडेंट मीडियानेही ज्यावर जितकं लक्ष द्यायला पाहिजे तितकं दिलं नाही. मोदी लाट असतानाही भाजपाला महाराष्ट्रात जितकी मतं मिळाली नाहीत तितकी ह्या वेळेला मिळाली. लोकसभा निवडणुकीनंतर जे काही घडलं याचं श्रेय आपण भाजपाला दिलं पाहिजे. त्यांनी त्यांच्या पराभवावर काम करण्याचा प्रयत्न केला, जे काँग्रेसने केलं नाही. पण त्याचा अर्थ असा नाही की यामुळेच बीजेपी जिंकली आणि काँग्रेस हरली. एक विचित्र गोष्ट अशी आहे की जेव्हा बीजेपी जिंकली तेव्हा महाराष्ट्रात म्हणावा तसा जल्लोष दिसला नाही. जर लोकांनी मतदान केले आहे, त्यांना 230 पेक्षा जास्त जागा मिळाल्यात, तर तसं सेलिब्रेशन का नाहीये? जर महाराष्ट्र निवडणुकीमध्ये हा एकमेव विचित्र पैलू असता तर त्याचा अर्थ अगदीच वेगळा काढला गेला असता. पण विधानसभा निवडणुकीत यापेक्षा बरेच काही घडले. आज गावांमध्ये काँग्रेसला मतदारच उरला नाही. लोकांचा पक्षावर विश्वास नाही. म्हणूनच काँग्रेस आता आपल्या पराभवाची कारणं देत आहे. एक प्रसिद्ध शेर असा आहे की ते म्हणतात ना, ज्या विषयाचा धागाही नव्हता माझ्या बोलण्याला, तोच विषय त्यांच्या मनाला डंख करून गेला. चला सुरू करूयात. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगत औद्योगिक राज्यांपैकी एक आहे. त्याची राजधानी आहे मुंबई. भारताची आर्थिक आणि मनोरंजन राजधानी म्हणून ओळखली जाते. पण महाराष्ट्राची चमकधमक फक्त मुंबई आणि पुणे या 2 शहरांपुरतीच मर्यादित आहे. या पलीकडे हे राज्य भारतातील इतर मागासलेल्या प्रदेशांसारखेच आहे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्राने प्रचंड राजकीय उलथापालथ पाहिली आहे. जसे पक्षांमध्ये फूट, तयार झालेल्या नवीन आघाड्या आणि रातोरात बदललेली सरकारे. महाराष्ट्रात कशा प्रकारचं राजकारण सुरू आहे हे सर्वांना माहित आहे. पक्षांतराचं राजकारण चालू आहे. राजकीय पक्षांकडून आमदारांना विकत घेण्यासाठी आणि पक्ष बदलण्यासाठी दिलेली मोठी लाच, आणि मग सरकार बदलणे, मंत्रिमंडळ बनवणे आणि देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक व्यापारी राज्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणे, जेणेकरून ते पैसे कमवू शकतील. 2014 ते 2019 दरम्यान देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि त्यांना निवडणुका दरम्यान मतदानाच्या दिवसापर्यंत असं वाटत होतं की भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल. येस, बीजेपी महाराष्ट्रातही सरकार बनवत आहे. पण हे ते भव्य बहुमत नाही ज्याची त्यांनी अपेक्षा केली होती. आणि हरियाणामध्ये त्रिशंकू परिस्थिती आहे. 2019 ते 2024 दरम्यान महाराष्ट्राचे राजकीय चित्र नाट्यमयरित्या बदलले. हे तेव्हा सुरू झाले जेव्हा 2019 मध्ये विजयी भाजप शिवसेना युती मुख्यमंत्रीपद आणि सत्ता वाटपातील मतभेदांमुळे तुटली. एका पाठोपाठ एक वळणे, संपूर्ण राज्य अधांतरी आहे, सरकारचा पत्ता नाही. या घटनेनंतर अनपेक्षितरित्या महाविकास आघाडी स्थापन झाली, ज्यात शिवसेनेने आपले पूर्वीचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत हातमिळवणी केली. नोव्हेंबर 2019 महिनाभराच्या अनिश्चिततेनंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हे सरकार पण जास्त काळ टिकले नाही. जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील आमदारांनीच बंडखोरी केली, ज्यामुळे ठाकरे सरकार कोसळले. डील मेकिंगच्या राजकारणात एक खूप महत्वाचं पद असतं, विधानसभा अध्यक्षांचं. ते काँग्रेसला दिलं गेलं आणि त्यानंतर हे खूप महत्वाचं ठरलं. हो, जर काँग्रेसच्या अध्यक्षांनी काँग्रेस हायकमांडला न कळवता आणि कोणताही प्लॅन बी न ठेवता राजीनामा दिला नसता तर राजकीय दृष्ट्या अनिश्चित परिस्थिती उद्भवली नसती.
सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिलाय की गुरुवारी सकाळी 11 पर्यंत ठाकरे सरकारला फ्लोर टेस्टमध्ये हे सिद्ध करावे लागेल की त्यांच्याकडे अजूनही बहुमत आहे. या निर्णयानंतर काही वेळातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री राजीनामा दिला. जेव्हा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तेव्हा मग संपूर्ण खेळच उघड झाला आणि तेव्हापासून बीजेपी योग्य संधीची वाटच पाहत होती की उद्धव ठाकरेंना धडा शिकवायचा आहे. यानंतर शिंदेंनी भाजपासोबत हातमिळवणी करून राज्यात महायुती सरकार स्थापन केले आणि स्वतः मुख्यमंत्री बनले. या राजकीय उलथापालथीनंतर जून 2024च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यातील 48 पैकी 30 जागा जिंकल्या, ज्यामुळे सत्ताधारी सरकार हादरले. पण महाराष्ट्राच्या राजकारणातील उलथापालथ इथेच नाही थांबत. केवळ 5 महिन्यानंतर नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीत एक अभूतपूर्व आणि त्याहूनही अधिक नाट्यमय बदल झाला, ज्याची अपेक्षा कोणालाच नव्हती. 2024च्या लोकसभा निवडणुकीकडे येऊयात. एक ऐतिहासिक विजय. लोकसभा निवडणुकीत तुम्ही हरला होतात आणि सत्तेबाहेर होतात. तुम्ही अजूनही गंभीर का दिसत आहात? इतका मोठा विजय झालेला आहे. महाराष्ट्राच्या एनडीएच्या नशिबात झालेल्या या मोठ्या बदलाचे वर्णन तुम्ही कसे कराल? लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांपैकी महाविकास आघाडी, ज्यात सामील होते काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार, शिवसेना उद्धव ठाकरे, डावे पक्ष आणि इतर गट, त्यांना आपापसात 48 पैकी 30 जागा जिंकता आल्या. तर भाजप एनडीए आघाडीला लोकसभेच्या 48 जागांपैकी केवळ 17 जागा मिळू शकल्या. 5 महिन्याच्या आत नोव्हेंबर 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीत संपूर्ण चित्र अविश्वसनीयरित्या बदलले. भाजपने लढवलेल्या जागांपैकी जवळपास 90% जागा जिंकल्या, जे की पूर्णपणे हास्यास्पद आहे की RSS आणि भाजपाच्या लोकप्रियतेमुळे किंवा मोदींच्या लोकप्रियतेमुळे झालं. हे प्रामुख्याने घडलं ते निवडणूक डेटामध्ये केलेल्या फेरफारामुळे, निवडणूक यंत्रणेत केलेल्या फेरफारामुळे, ज्यासाठी RSSच्या लोकांनी मदत केली. लोकसभेच्या पराभवानंतर बीजेपी, एकनाथ शिंदेची सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी त्यांना कळून चुकलं की ओके, सध्या वातावरण आपल्या बाजूने नाहीये. त्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या. त्यापैकी एक लाडकी बहीण योजना होती, ज्याला ते गेम चेंजर असं म्हणतात. पण दुसरी एक गोष्ट ज्याबद्दल मी आता सांगणार आहे ती म्हणजे फ्लोटिंग वोटर्स. त्याने महत्वाची भूमिका बजावली आहे. जर तुमचे सर्वेक्षण असे सांगत असेल की एखादा पक्ष एका ठिकाणी खूप मोठ्या फरकाने हरत आहे आणि दुसऱ्या ठिकाणी खूप कमी फरकाने हरत आहे, तर हे शक्य आहे का की काही लोकांना अशा एका मतदारसंघातून स्थलांतरित केले जाईल जी हरलेली जागा आहे, अशा एका मतदारसंघात जी जिंकली जाऊ शकते? बरेच लोक मुंबईत राहतात, महाराष्ट्रात राहतात, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. ते काम इथे करतात पण मत तिथे देतात. आणि जस्ट विधानसभा निवडणुकीच्या आधी बऱ्याच ठिकाणी त्यांच्या आधार कार्डावरचे पत्ते बदलण्यात आले. आणि आधार कार्डातील पत्ता बदलल्यामुळे तुम्ही सहजपणे तुमचे वोटिंग ID बदलू शकता. आणि त्याद्वारे बऱ्याच लोकांनी आपले मतदान ओळखपत्र बदलले आणि ते महाराष्ट्राचे मतदार बनले आणि त्यांनी मतदान केले. आणि शॉकिंगली मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, निवडणुकीनंतर पुन्हा त्यांच्या आधाराचा पत्ता बदलण्यात आला आणि आता पुन्हा एकदा ते तिथले मतदार आहेत जे त्यांचं मूळ गाव आहे. तर साल 2019 विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातली आणि साल 2024 लोकसभा निवडणूक, या 5 वर्षात महाराष्ट्रात 32 लाख नवीन मतदार जोडले गेलेत. आणि 5 महिन्यात म्हणजे मे 2024 आणि नोव्हेंबर 2024 दरम्यान सुमारे 41 लाख नवीन मतदार जोडले गेलेत. जरा विचार करा. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघावरील माझा अहवाल, जो देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे 39,000 मतांनी जिंकला होता, तिथे फक्त 6 महिन्यात 29,000 मतं जोडली गेली. ही जवळपास 8% वाढ आहे. भारताच्या निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या सुमारे 4% मर्यादेपेक्षा जवळपास दुप्पट. आपण जी मतदार वाढ पाहिली ती 12,000 बूथमधील असलेल्या 85 मतदारसंघातील आहे. आता हे कसं होतं की भाजप या सर्वांमध्ये जिंकतं?
मी 8 वेळा निवडून आलो आहे आणि माझे विजयाचे लीड पण नेहमीच चांगले राहिले आहे. नेहमीच चांगले असायचे. 50,000 मतांपेक्षा जास्त. यावेळी का झालं, मलाही निवडणुकीच्या निकालाने धक्का बसला आहे. माझ्या मतदारांनाही धक्का बसला आहे. कार्यकर्त्यांनाही निश्चितच धक्का बसला आहे. कालच मला एका पत्रकाराचा फोन आला, जो महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा सखोल तपास करत होता. त्याने काही मतदारसंघांचा तपशीलवार अभ्यास केला. मी त्याला सांगितले काय चाललंय ते शोधा. त्यांनी सांगितलं त्या मतदारसंघामध्ये 50% मतदार वाढले. असं कसं होऊ शकेल? बूथमध्ये. मी त्यांना म्हणालो तिकडे तुम्हाला जायला लागेल आणि पाहावं लागेल की तो बूथ काय ग्रामीण भागात आहे की निमशहरी भागात आहे, जिथे नुकतीच 15 मजली इमारत बांधली गेली आहे आणि तिकडे इतकी लोक राहायला गेले आहेत. अशा परिस्थितीत मतदारांची संख्या 50% वाढू शकते. पण नॉर्मली निवडणूक आयोग स्वतः असं म्हणतो की मतदार संख्या 4% वाढू शकते. पण जर संख्या 8% जास्त वाढली असेल तर आयोग तिथे विशेष तपासणी करतो. ती विशेष तपासणी काय हे तुम्हाला सांगत नाहीत. शिर्डीमध्ये बरेच संशयास्पद नवीन मतदार जोडले गेले, जे आमच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांनी लगेच पकडले. खरं तर त्यांनी मतदान केंद्रावर व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं काही मतदारांचं आणि त्यांना विचारलं, तुमच्याकडे इथला रहिवासी दाखला आहे का? महाराष्ट्रातलं आधार कार्ड तरी आहे का? त्यांना कुणी बी प्रश्न विचारत नव्हतं. ना पोलीस ना अधिकारी, सगळं त्यांच्या मनासारखं चाललं होतं. मी त्यांना थांबवलं आणि म्हणले, दाखवा बरं तुमचं मतदान कार्ड. ते म्हणले आमची मतदार कार्ड बनवली आहेत. प्रवरा मेडिकल ट्रस्ट जी त्यांची संस्था आहे, तिथं आधीपासूनच ही कार्ड बनवण्याचं काम चालू होतं हे आम्हाला माहिती होतं. मी त्या पोरांना विचारलं, तुम्ही कुठं राहता? या इथं आमच्या इथं ग्रामीण भागात बिरोबा चौक, बिरोबा, म्हसोबा अशी देवस्थान आहेत. ते म्हणाले आम्ही बिरोबा चौकात राहतो. मी विचारलं कुठं आहे बिरोबा? हा, तुमचं नाव काय आहे, तुमचं घर कुठं आहे? तर ते पळायला लागले. कोणत्या गावची आहे? धुळे. धुळ्याची आहे. मराठी नाही आती, मराठी येत नाही. मग इथं मतदान कसं? धुळ्याची आहे ना तुम्ही? हा. मग इथं मतदान कसं? इथं कॉलेजला आहे का तुम्ही? जी, कोणत्या कॉलेजला? तुम्हाला तुमच्या कॉलेजचं नाव बी माहिती, नाम बी पता नाही तुम्हाला कॉलेज का आपको? आता इतके आम्ही व्हिडिओ काढले, स्टुडंट लोकांचे व्हिडिओ काढले. इतका आमचे नेते राहुल गांधी यांनी त्याविरुद्ध आवाज उठवला. का नाही बीजेपी त्या व्हिडिओतल्या स्टुडंटला बोलवून घेत? का नाही त्यांची चौकशी करत की तू कुठली आहेस, तुमचं प्रॉपर गाव कोणतं आहे? त्यांच्याकडे तिथलं त्या गावाचं आधार कार्ड आहे का? तिथं त्याचे आई वडील तो मतदान करतात का? का बरं नाही चौकशी केली जात याची? निवडणूक आयोगाने चौकशी केली पाहिजे ना. निवडणूक आयोग आता स्वतंत्र राहिलेला नाही. निवडणूक आयोग आता पक्षपाती एकतर्फी झाला आहे. तो आता एका पक्षाचा झाला आहे, अशी परिस्थिती आहे. निवडणूक आयोग सत्तेतील सरकारला जबाबदार नसतं, तर भारतातील नागरिकांना जबाबदार असतं. नागरिकांनी एखादा हास्यास्पद प्रश्न जरी विचारला तरी निवडणूक आयोगाला त्याचं उत्तर द्यावंच लागेल. 2024 मध्ये महाराष्ट्र राज्यातील 18 वर्षांवरील प्रौढ लोकसंख्या 9.54 कोटी होती. ही आकडेवारी भारत सरकारच्या हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर मिनिस्ट्रीच्या लोकसंख्येच्या अहवालानुसार आहे. जर मोदी सरकारच म्हणत असेल की 2024 मध्ये महाराष्ट्रात 18 वर्षांवरील 9.54 कोटी लोक होती, तर निवडणूक आयोग 9.7 कोटी मतदार आहेत हे कसं सांगू शकतं? हे होऊच शकत नाही. एकतर एक आकडा चुकीचा आहे किंवा दुसरा आकडा. हे म्हणणं की एक सरकारी संस्था सांगतेय की X आकडा आहे आणि दुसरी सरकारी संस्था म्हणतेय की X+2 आहे किंवा X-4 सांगतेय, हे तर होऊच शकत नाही. होता का म्हणे? कामाठी मतदारसंघ बूथ क्रमांक 335 हा खूप इंटरेस्टिंग बूथ आहे. इथे मतदार वाढीचा दर 108% होता. आम्ही या दोन्ही मतदारसंघातील 24हून अधिक बूथ केंद्रांवरील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आम्हाला BLO अधिकाऱ्यांकडून खूप सारख्याच प्रतिक्रिया मिळाल्या. त्यांनी सांगितलं की विधानसभा निवडणुकीच्या अगदी आधी त्यांना नवीन मतदारांची नोंदणी करण्यासाठी शेकडो फॉर्म्स देण्यात आले होते.
त्यांना विचारलं की असं पूर्वी कधी झालंय का, तेव्हा त्यांनी सांगितलं की असं कधीच घडलं नव्हतं. आणि त्यांना त्या सर्व मतदारांची पडताळणी करण्यासाठी पुरेसा वेळही मिळाला नाही. त्यांनी हेही सांगितलं की जेव्हा ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेले तेव्हा ते या पत्त्यांचा शोध घेऊच शकले नाहीत, कारण हे पत्ते अस्तित्वातच नव्हते, ते बनावट होते. बोगस मतदान आता खूप अत्याधुनिक प्रकरण बनलंय. हे आधीसारखं राहिलं नाही. जुन्या काळात कसं लोक आणले जायचे, मग ते बूथवर कब्जा करायचे आणि मग तिकडच्या लोकांना पळवून लावायचे आणि मतदार पेट्यांमध्ये मतं भरायचे. म्हणजे नाही म्हणलं तरी हे प्रचंड कष्टाचं, बळाचं काम होतं. आता तुम्ही हे डिजिटली करताय. तुम्ही फक्त अशी नावं टाकता जी अस्तित्वातच नाहीत आणि मग मॅचिंग लोक येऊन त्या नावांवर मतदान करतात. असं सुरू आहे. गेल्या 25 वर्षांपासून एक आरटीआय कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. आम्ही नेहमीच सर्व अधिकृत कागदपत्रे आणि पुरावे सादर करणे यावर भर दिलेला आहे. आणि याच कारणासाठी आम्ही डिसेंबर महिन्याच्या दरम्यान निवडणूक आयोगाकडे 2 मुद्द्यांवर माहिती मागण्यासाठी एक आरटीआय ॲप्लिकेशन केलं आहे. अतिशय आश्चर्यकारकपणे जानेवारीमध्ये 30 दिवसांच्या आतच निवडणूक आयोगाने म्हटले, तुम्ही जी माहिती मागितली ती आमच्याकडे नाहीये. मतदानाच्या शेवटी संध्याकाळी 6-7 पर्यंत निवडणूक आयोग मतदानाची टक्केवारी जाहीर करतो. ते झालेल्या मतदानाची आकडेवारी आणि टक्केवारी देतात. 11:30 पर्यंत एकूण आकडेवारी देतात. दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजता अंतिम टक्केवारी देतात. याआधी कधीही 2% जास्त वाढ झाली नाही. 2009 मध्ये 0.50% वाढ झाली. 2014 मध्ये 1.08%, 2019 मध्ये 0.64% आणि 2024 मध्ये 7.83%. मला वाटतं हे सरासरीच्या सर्व नियमांचं उल्लंघन आहे. हा फॉर्म 17C ही माहिती उघड करू शकतो का? तर नाही. कारण फॉर्म 17C जो मतदान प्रक्रियेच्या शेवटी तयार केला जातो, ज्यावर सर्व पक्षांच्या पोलिंग एजंटांच्या सह्या असतात आणि प्रमाणित केलं जातं मुख्य निवडणूक अधिकाऱ्याद्वारे त्याच्या सहीद्वारे. त्यात फक्त त्या मतदान केंद्रात झालेल्या एकूण मतांची संख्या असते, जी मतदान सुरू झाल्यापासून मतदान संपण्याच्या वेळेपर्यंत टाकलेल्या मतांची संख्या असते. त्यात हे सांगितलं जात नाही की संध्याकाळी 5 नंतर किती लोकांनी मतदान केलं. नियमानुसार मतदान संपल्यानंतर तुम्हाला प्रत्येक मतदाराला स्लिप्स द्याव्या लागतात आणि त्याचे व्हिडिओ फुटेज सुद्धा असायला हवं. पण आता ते म्हणतायत की व्हिडिओ फुटेज देण्याची आवश्यकता नाही. हा प्रश्न आहे तो फक्त जी आकडेवारी निवडणूक आयोगाने नोंद केली आहे त्यांच्या समर्थनार्थ कागदपत्रे सादर करण्याचा. आणि मला नाही वाटत त्यामुळे कुठला मोठा धोका पोहोचेल राष्ट्रीय सुरक्षिततेला, देशहिताला किंवा कोणत्याही राज्य रहस्याला. ही माहिती समोर आल्याने असा कुठलाही धोका नाहीये. ही साधी आकडेवारी आहे जी जाणून घेण्याचा मतदारांना अधिकार आहे की आयोगाच्या म्हणण्यानुसार किती लोकांनी संध्याकाळी 5 नंतर मतदान केलं. सोलापूर जिल्ह्यात मार्कडवाडी नावाचं गाव आहे आपल्या महाराष्ट्रात. तिथला हा एक किस्सा खूप मजेदार आहे. साधारणपणे काय होतं की जो नेता निवडणूक हरतो तो इलेक्शन कमिशनला दोष देतो. आता इथे एक MLA इलेक्शन जिंकला. तो NCP शरद पवार गटाचा होता. तो म्हणाला, ओके, मी मार्कडवाडीतल्या मतदारांना ओळखतो आणि इथं लिहिलंय की भाजपाच्या राम सातपुतेंना माझ्यापेक्षा जास्त मतं मिळाली आहेत, जे की शक्यच नाहीये. या 5 वर्षात जे राम सातपुते आहेत ना, त्यांनी एवढं काम केले गावात. कमीत कमी मला वाटतंय 22-23 कोटीचं काम केले गावात. सगळी एवढं काम कधी गावानं बघितलं बी नव्हतं. कुठं काम केलंय? हा विकास आहे का? कुठं दिसतोय का विकास? हा आहे का गावाचा विकास? त्यानंतर मार्कडवाडीचे लोक तिथल्या अधिकाऱ्याकडे गेले. त्यांनी म्हटलं, ठीक आहे, आमचा ह्याच्यावर विश्वास नाही, आम्हाला फेर मतदान हवंय. एक साधं आमच्या मनात आलं की आमदार साहेब, आम्हाला शंका आहे की वोटिंग मध्ये गडबड झाली काहीतरी EVM मध्ये. की आमच्या मनात विचार आला की मतदान घ्यायचं नाही तर गावातल्या प्रत्येक माणसाला क्रॉस चेक करायचं. मग आमदार साहेब म्हणले की कसं करायचं मग आता? मग आम्ही म्हटलं की पेन, एक चिठ्ठी घ्यायची आणि एका बॉक्समध्ये 10-25 लोकांनी मिळून चिठ्ठ्या टाकून 10-25 लोकांना बोलवून एकदम साध्या पद्धतीचं सिंपल मतदान घ्यायचं आणि मतदानाची फेरतपासणी करायची. नाहीतर बॅलेट सारखा आम्ही काहीतरी प्रयोग करू. छोटीशी कल्पना काढली. त्यात आमदार साहेब आम्हाला म्हणाले की ठीक आहे, तुम्ही जा. तहसीलदार साहेबांना निवेदन सुद्धा दिलं. 6-7 दिवसानंतर त्यांनी मुद्दा काढला की EVM खराब आहे असं.
तोपर्यंत कोणी काय म्हटलं नाही. सगळे खुश होते. मग नंतर काय झालं काय माहित. ते नंतर म्हणाले आपल्या गावाला निवडलंय, आपण बॅलेट पेपरवर घेऊया. ते निवडणूक घेत नव्हते, ते फक्त एक प्रकारचे अंतर्गत जनमत घेत होते. कारण ती व्यक्ती तर आधीच निवडून आली होती. गावातल्यांना काय सांगितलं होतं आम्ही की मोठे मोठे बॅनर लावलेत, त्याच्यावर आम्ही म्हणलं होतं की तुम्ही आधी ज्याला मतदान दिलंय त्यालाच मतदान करायचंय. म्हणजे कुणाला सांगितलं नव्हतं की अपोजिट कॅन्डिडेटला मतदान करू नका, म्हणजे राम सातपुतेला मतदान करू नका. आम्ही म्हटलं होतं की पहिले तुम्ही ज्याला मतदान केलं होतं त्यालाच मतदान करा. ते काय मागत होते? ते म्हणत होते, आम्ही लोकशाहीवर आमचा विश्वास कायम ठेवू इच्छितो. आम्ही निवडणूक प्रक्रियेवर आमचा विश्वास कायम ठेवू इच्छितो आणि त्यासाठी हे एक मॉक पोल सारखं आहे, जे आम्ही आमच्याच गावात आमच्याच पैशाने करणार आहोत. आणि ज्या दिवशी ते इलेक्शन म्हणजेच मॉक पोल होणार होतं, तिथे पोलिसांचीच संख्या ही गावकऱ्यांपेक्षा जास्त होती. हो, आम्ही गेलो होतो सकाळी 8-8:30च्या दरम्यान मतदान करायला. आता त्यावेळेला फौज आली, मिलिटरी आली, पोलीस आली, पोलीस प्रोटेक्शन आलं. त्यांनी सांगितलं माईकवरून जे कोणी मतदान करेल त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल आणि कर्फ्यू लावला त्यांनी. देशात असा कोणताही कायदा नाही जो म्हणतो की नागरिक आपापसात निवडणुका घेऊ शकत नाहीत. हा तर नागरिकांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. पण यासाठी पोलिसांनी तिथे येणं, इतक्या संख्येने आणि कलम 144 लागू करणं, हे सर्व पाहिले तर मी याबद्दल लिहिलं होतं की हा ग्राम गणराज्याचा उदय आहे. खालून वरपर्यंत जी काही लोक आहेत त्या सगळ्या जनतेवर यांनी दबाव टाकलेला आहे. आता 5 वर्षापूर्वी यांनी दबाव टाकला होता. आम्ही 5 वर्ष मतदानाची वाट बघितली. मतदान झाल्यानंतर आम्हाला न्याय मिळेल असं वाटलं. घटनेनेच आम्हाला तो अधिकार दिलाय. 5 वर्ष वाट बघितली, त्यानंतर आम्हाला असं वाटलं की न्याय मिळेल, पण आमच्या पदरात तर अजून दुःख चाललंय. आता त्यांना न्याय नाही मिळाला म्हणूनच लोक लढतात. आता त्यांना न्याय हवाय. यामुळेच लोकशाहीवरचा विश्वास उडतोय, घटनेवरचा विश्वास उडतोय. या मॉक पोलचं इतकं मोठं काय होईल असं आम्हाला वाटलं नव्हतं. आमच्या डोक्यात पण आलं नव्हतं. मीडियाने खूप पाठिंबा दिला, पण पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत मीडियाने आम्हाला पाठिंबा दिला. आम्हाला फक्त एवढंच करायचं होतं की साध्या कागदावरती मतदान घ्यायचं होतं. मग त्यानंतर पुढे सगळं हे बघताय तुम्ही, हा विकास आहे. जर लोकांना मॉक पोल करायचा आहे, जर लोकांना निवडणूक प्रक्रियेवरील आपला विश्वास दृढ करायचा आहे, तर सरकारने त्यांना हे करायला मदत करायला नको का? राहुल गांधी यांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये निवडणूक घोटाळा संदर्भात एक प्रसिद्ध लेख लिहिला. त्यावर उत्तर कोणी दिलं? देवेंद्र फडणवीस. हे आहेत कोण? निवडणूक आयोग. निवडणूक आयोगाने अजून उत्तर दिलेलं नाहीये. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आकडे चुकीचे सांगितले. त्यांनी सांगितलं की सुमारे 25 मतदारसंघ होते ज्यामध्ये 8% जास्त वाढीचा दर दिसला. आणि त्यांनी सांगितलं की त्यापैकी 5 काँग्रेसने जिंकली आहेत आणि या विधानाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी कुठल्या तरी 5 मतदारसंघांची नावं घेतली. त्यांना हा डेटा कसा मिळाला? हे तर त्यांनाच माहीत. कारण जेव्हा आम्ही भारतीय निवडणूक आयोगाकडे गेलो हे विचारण्यासाठी की 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेली मतदार वाढ आणि घटीचा अचूक डेटा ते शेअर करू शकतात का, तर निवडणूक आयोग म्हणाले की त्यांच्याकडे हा डेटाच नाही. निवडणूक आयोग या कारणामुळे नाही मी टिप्पणी करणार नाही आणि ते या प्रश्नांची उत्तरं देणार नाहीत. कारण मुळात मतदान, मतमोजणी, निकालाची घोषणा याची योग्य प्रक्रिया आता संपलेली आहे आणि त्यानंतर आखून दिलेली निवडणूक आयोगाची भूमिका संपते. कारण एकदा निकाल जाहीर झाल्यावर निवडणूक आयोगाचा कोणताही अधिकार राहत नाही आणि कोणतंही चॅलेंज जे द्यायचं आहे ते आपल्याला कोर्टात दिलं पाहिजे. परंतु आपण दोघे 45 पेक्षा जास्त वर्षांपासून पत्रकारितेत आहोत. प्रत्येक निवडणुकीनंतर निवडणूक आयोग ते जाडजूड खंड आणायचा. मतदारसंघाचे नाव, मतदारसंघाची संख्या, उमेदवारांची नावे, उमेदवाराचा पक्ष, उमेदवाराला किती मते मिळाली, एकूण अवैध मतं किती झाली, प्रत्येक मतदारसंघांचा डेटा हा त्यांना दिला जाईल, सगळ्या पक्षांना. आता तो डेटा कुठे आहे? तर निवडणूक आयोगाचा फेरफार सुरू होतो तो डेटा व्यवस्थापनेपासूनच, ईव्हीएम पासून नाही. तर हे निवडणूक आयोगाचे डेटा व्यवस्थापन आहे.
जर सामान्य माणसाचा निवडणूक आयोगावरचा विश्वास उडाला असता तर 70% मतदान झालंच नसतं. आजही सामान्य माणूस पूर्णपणे या संस्थेवर विश्वास ठेवतो आणि तो जबाबदारीनं मतदान करतो. विश्वास त्यांना नाहीये जे निवडणुका जिंकू शकत नाहीत. त्यांना रडण्यासाठी कारणं हवी असतात, म्हणून ते अशा प्रकारे खोट्या आणि चुकीच्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करतात. 2017 पर्यंत तुमच्याकडे मतपत्रिका घेणारं मशीन एक स्वतंत्र मशीन म्हणून होतं. ते कोणत्याही प्रकारे कोणत्याही मेमरी, कम्प्युटर किंवा अन्य मशीनशी जोडलं गेलं नव्हतं. 2017 नंतर यासोबत एक सिम्बल लोडिंग युनिट जोडलं गेलं आणि ही गोष्ट लोकांना समजत नाहीये की हे SLU इंटरनेटद्वारे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटला जोडलेलं असतं. त्यात उमेदवार डेटा आणि मतदान डेटा लोड करतं. कोणीही असा दावा करू शकत नाही की अस्थिर मेमरीमध्ये फेरफार केली जाऊ शकत नाही. हे बघा, मी आधीही म्हटलेलं आहे की मला कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्य व्हायचं नाही, पण हा देश कसा चालवला जातो यामध्ये माझं हित आहे. निवडणुका कशा आयोजित केल्या जातात यात माझं हित आहे आणि मी माझा वेळ द्यायला तयार आहे एक अत्यंत साधा सामान्य नागरिक म्हणून. आणि याचा उद्देश कोणत्याही गोष्टीला चुकीचं वा बरोबर सिद्ध करणे हा नाही. हे बघा, माझ्याकडे काही विशेष कौशल्य आहेत ज्यांचा देशाने उपयोग करावा. माझ्या सेवा घेण्यास निवडणूक आयोग कचरत का आहे? जरी आपण आता महाराष्ट्र निवडणुकांवर लक्ष केंद्रित करत आहोत, मला ह्याची व्याप्ती थोडी अधिक वाढवून हे देखील म्हणायला हवे की जिथपर्यंत संपूर्ण देशाचा प्रश्न आहे, भारताच्या निवडणूक आयोगाची विश्वासार्हता, भारताच्या निवडणूक आयोगाची पारदर्शकता आणि भारताच्या निवडणूक आयोगाची निष्पक्षता ही आता नरेंद्र मोदी सरकारच्या या गेल्या 11 वर्षात खूप मोठ्या शंकेखाली आली आहे. मुद्दा हा आहे की 2024च्या लोकसभा निवडणुकीतही बऱ्याच विसंगती होत्या. वोट फॉर डेमोक्रेसी, ज्याच्याशी मी संबंधित आहे, आणि त्याच्या 4 तज्ज्ञांनी आम्हाला सांगितलं की 79 जागांवर गडबडी झाल्या. याचा अर्थ असा आहे की देशाचं संपूर्ण राजकीय चित्र बदलू शकलं असतं. तर हे खूप स्पष्ट होतंय की हे उत्तरोत्तर होत आहे. निवडणूक आयोगाने निर्धारित केलेली संपूर्ण प्रक्रिया आज नाही, तर जेव्हापासून म्हणजे ती अस्तित्वात आहे, ती काही नियमांवर काम करते. आणि त्यापैकी एक नियम असा आहे की साधारणपणे लोक आणि विशेषतः राजकीय पक्ष या प्रक्रियेत भाग घेतील जेव्हा ती चालू असेल. आणि राजकीय पक्ष यात प्रमुख भागीदारांपैकी एक असल्याने असं मानलं जातं की जेव्हा ही प्रक्रिया केली जाते तेव्हा ते या प्रक्रियेवर स्वतःची तपासणी करतील. जर एखादा राजकीय पक्ष असं करण्यास हलगर्जीपणा करत असेल तर त्याच्या तक्रारीतच दम नाही. पहिली गोष्ट, तुम्ही जे करायला हवं होतं ते तुम्ही केलं नाही. अध्यक्षांच्या राजीनाम्यापासून ते मतदार यादी फुगत असेपर्यंत तुम्ही काहीच केलं नाही. तुमची लोक आपापसात भांडत बसली. तुमचा संविधान धोक्यात असल्याचा मुद्दा चालत नव्हता. त्यामुळे नंतर जे झालं त्यात मला तरी म्हणजे निश्चितपणे नाटक घडत असल्यासारखं वाटलं. नक्कीच होतं, पण हे देखील खरं आहे की जे मतदान झालं ते नैसर्गिक वाटलं नाही. मतदार यादीच्या समीक्षेसाठी निवडणूक आयोगाचे घरोघरी अभियान आता आणखी एक वळण घेत आहे. बिहार मतदार यादीचे सखोल पुनर्परीक्षण सुरू करण्यात आले आहे, ज्यामुळे एक मोठा वाद उभा राहिल्याचे आपल्या निदर्शनास येत आहे. आता एका अशा राज्यात इतक्या घाईत सर्वेक्षण करण्याचा काय अर्थ आहे जिथे 8 कोटींच्या लोकसंख्येपैकी 3.3 कोटी मतदार स्थलांतरित मजूर आहेत? अशी घाई करून हे काम कुठल्याही प्रकारे पूर्ण होऊ शकत नाही. या प्रक्रियेला व्यापक करण्यासाठी म्हणजेच तुमच्या मागण्यांना ज्या कागदपत्रासंदर्भात आहेत त्याला प्रतिसाद देण्यासाठी अधिक वेळ द्यावा लागेल, हे समजणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच जर हा प्रयोग एका अशा राज्यात केला जिथे निवडणुका आजपासून 1 वर्षांनंतर होणार आहेत, तर मला खात्री आहे की फार कमी लोकांनी यावर आक्षेप घेतला असता. महाराष्ट्र ह्या साखळीपैकी एक आहे. हे बऱ्याच काळापासून हळूहळू चालत आहे. हळूहळू पोखरणारी घटना आहे ही. जर तुम्ही एका बेडकाला थंड पाण्याच्या भांड्यात टाकले आणि मग ते स्टोव्हवर ठेवले, तर या बेडकाची जी त्वचा आहे त्याच्या तापमानातील वाढ सहन करण्याची एक प्रकारची क्षमता असते. तर तो त्या पाण्यात उकळून मरेल पण बाहेर येणार नाही.
आपण मतदार म्हणून हळूहळू त्या बेडकासारखे झालो आहोत. म्हणजे बघा, 5 वर्षातून एकदा 15 दिवसांसाठी निवडणुका होतात. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि तो मोठ्या आनंदाने साजरा करा. पण निवडणूक हा उत्सव नाहीये. निवडणुका आणि लोकशाही नागरिकांसाठी रोजचं काम आहे. म्हणून नागरिकांना अधिक सतर्क राहावं लागेल आणि राजकीय पक्षांना अंतर्गतदृष्ट्या लोकशाहीवादी बनावं लागेल. आणि पाहिलं तर आजच्या घडीला या देशात कोणताही राजकीय पक्ष अंतर्गतदृष्ट्या लोकशाहीवादी नाही. आता जे लोक पाहत आहेत की बूथ कॅप्चरिंगच्या काळातही मतदार यादीत लोकांचं नाव असायचं, फक्त त्यांचं मत देऊ दिलं जात नव्हतं. आता मतदार यादीवरच ताबा. SIR जो आहे हा मतदार यादीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सगळं काही झालं तेव्हा लोकांचे डोळे उघडले. मग सगळा गोंधळ सुरू झाला. काय झालं, कसं झालं याबद्दल. आता बिहारकडे बघा. बिहारमध्ये पहिल्या दिवसापासून 24 जून रोजी परिपत्रक आलं आणि 25 जून पासून बिहारचे लोक गावांमध्ये असोत की शहरांमध्ये विरोधात रस्त्यावर उतरलेत. बिहारने जरा सुद्धा ऐकलं नाही. वोटबंदी. बिहारने म्हटलं की ही वोटबंदी आहे. आता नाही, आता ऑगस्टमध्ये हे आंदोलन चालू राहील. चुनाव चोर गद्दी छोड. बिहार ऐकणार नाहीये हे. बिहार लढेल या विरोधात. आणि मला तर वाटतं की यावेळेस बिहारमध्ये हरणार आहेत हे. महाराष्ट्रात जे 40 लाख नवीन मतदार आले आहेत, लोक म्हणत आहेत की पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासात आणि भारताच्या इतिहासात मतदार जास्त आणि 18 वर्षांवरील लोक कमी. शिवाय अनेक लोकांनी संध्याकाळी 5 नंतर मतदान केलं. या सर्व मुद्द्यांची उत्तरं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देत आहेत. एका राजकीय पक्षाचे नेते उत्तर देत आहेत. निवडणूक आयोग आतापर्यंत शांत होता का? महाराष्ट्रातील मतदार यादी वाढली. तथापि जेव्हा मसुदा यादी उपलब्ध होती तेव्हा वेळेवर दावे आणि हरकती का दाखल केल्या नाहीत? निकाल जाहीर झाल्यानंतर तुम्हाला आठवलं की काहीतरी चुकीचं होतंय आणि तरीही एकाही मतदाराचे नाव पुराव्यासह आजपर्यंत महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे दिलं नाही. निवडणुकांना 8 महिने झालेत. महाराष्ट्रात निवडणुका संदर्भात सर्वोच्च न्यायालयात निवडणूक याचिका का दाखल केली नाही? मग दुसरा मुद्दा उपस्थित करण्यात आला की शेवटच्या तासात इतके मतदान कसे? आयोगाने उत्तर दिलं होतं आणि तुम्ही सर्वांनी लिहिलंही होतं की जर 10 तास मतदान झालं तर सरासरी ही प्रति तास 10% असते. शेवटच्या तासात मतदान 10%पेक्षा कमी होतं. तर हा दावा कसा केला जातोय? असं होत नाही की कुठलीही गोष्ट तुम्ही 10 वेळा बोलत राहिलात, 20 वेळा बोलत राहिलात की ती खरी होऊन जाईल. सत्य हे सत्यच असतं आणि सूर्य पूर्वेलाच उगवतो. कोणाच्या तरी बोलण्याने तो पश्चिमेला उगवत नाही. तर खरा प्रश्न हा आहे, जो खेळ महाराष्ट्राच्या निवडणूक प्रक्रियेसोबत खेळला गेला तोच खेळ आता बिहार आणि इतर राज्यांमध्येही पुन्हा खेळला जाईल का?